तुमचीच नाही कंप्लेंट, बरं जणांची कंप्लेंट मला आल्या. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आपले हे रिंगे साहेब महाबळेश्वर तालुक्यामध्ये मांजर गावात प्रगतशील शेतकरी दरवर्षी 20-25 किलो फराशीची लागवड करतात. अनेक वर्ष झालं ते इथं फराशी लागवड करतात. आणि असं असताना यावर्षी मी त्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर आपल्या सरपंच सीड्स कंपनीचं बियाणं मी त्यांना लागवड करा म्हणून सांगितलं. या बियाणाला लागवडीनंतर काय काय करायचं ते मी सांगितलं होतं की बाबा लागवड करताना तुम्ही जास्त खोलीवर लागवड करू नका, वर्षावर लागवड करा. तर चालेल म्हटलं, आम्ही काय दरवर्षी करतो. त्यांनी लागवड केली आणि त्यानंतर एक 8-10 दिवसानंतर मला कॉल आला की उगवलं नाही बियाणं सर. म्हटलं नेमकं काय झालं, मी प्रत्यक्षात येऊन बघतो. मी आल्यानंतर पाहिलं, जरा लेट झालं होतं यायला, पण पाहिलं तर बरीचशी बियाणं तिथं गाडली गेली होती. लक्षात आलं माझ्या की हे जास्त गाडलं गेल्यामुळे ते वरती आलं नाही. मग त्यांना म्हटलं की तुम्ही एक प्लॉट सेपरेट वेगळ्या पद्धतीने, मी सांगितलेल्या पद्धतीने करा. हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय हा प्लॉट त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने केला. तर आता साहेब तुम्हाला सांगते की नेमकं काय काय केलं प्लॉट लागण करताना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा तुम्ही जी पारंपरिक पद्धत म्हणताय ती आणि मी सांगितलेली पद्धत याच्यामध्ये काय बदल आहे. तर जरा सांगा आम्हाला नेमकं काय केलं आपण सुरुवातीपासून आम्ही पहिले वाफे मारून घेतले. बरं. आणि वाफे मारल्यानंतर जी डिझाईन केली आम्ही. डिझाईन केल्यानंतर जी जे खत होतं ते संपूर्ण टाकून त्याची डिझाईन करून आणि 3 दिवसानंतर ही लागवड केली आम्ही ती. हो का. आणि ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जे रेषा मारून व्यवस्थितपणे ही लागवड केली. आता त्याची उगवण चांगली झालेली आहे. तर आता मला सांगा की तुम्ही जे पूर्वी खाली रेषा मारलेल्या होत्या खालच्या प्लॉटला, हो त्याच्यापेक्षा हे कितीतरी कमी घ्यायला सांगितलं होतं रेषा तुम्हाला, हा कमी म्हणजे आपण एवढ्या वरच्यावर म्हणजे एवढं हा कमी आहे म्हणजे खोटं मारलं म्हणून ते हे उगवले, चांगल्या पद्धतीने उगवले. आता मला सांगा की ही उगवण आपल्याला जवळजवळ 100% दिसते. हा 100% दिसते. आम्ही काय सांगत असतो की बियाणं 100% उगवतं. हा उगवलेलं कंपनी 60 ते 70% सांगत असते, पण खरंच बघा इथं बारकाईनं मला जवळजवळ 100% बियाणं उगवलेलं दिसतंय. त्यात बी हे आपलं सर्टिफाय आहे. बी जाडीला बारीक असलं मोठं असलं तरी ते 100% उगवतं. ते तुम्हाला इथे दिसून येते. आता अजूनही काही ठिकाणी मोड दिसत नाहीत, पण ते खाली पाहिलं आहे त्याच्यामध्ये मोड आहे. लागवड केली ती 11 तारखेला आपण 11 मार्च. त्यानंतर 22 मार्च. 11 दिवस झाले याला. अजून काय पाणी दिलेलं नाही आपण द्यायला. आता 11 दिवसात तुम्ही एकदाही पाणी नाही दिलं. पाणी दिलेलं आता उद्या पाणी आणून द्या त्याला. म्हणजे 11 दिवस पाणी न देता सुद्धा ही फराशी आहे तशी हिरवी दिसते. आहे तशी आहे. पण आपल्या तालुक्यात समज काय की 3-4 दिवसाला वाळते म्हणून पाणी द्यावं लागतं. नाही वरच्या वाळते पण खाली वर येऊन गेला खाली. बरोबर आहे. हा म्हणजे तुम्ही तुमची जी नेहमीची पद्धत आहे, तर खोलवर लागवड होते, दुसरं म्हणजे तुम्ही दुसरं पाणी देताय, ते सुद्धा पाणी दिलं. खाली वर असल्यामुळे आम्ही याला पूर्ण निघून क्षेत्र उगावलं चांगलं. त्याच्यामध्ये उद्या 12 दिवसांनी पाणी गेला उद्या खाली. आता याला पाणी द्यायला काय हरकत नाही. आता काही प्रॉब्लेम नाही. आता फक्त याच्यामध्ये काय करा की आता ही जी सरी आहे ती रुंदीला कमी पडली आहे तुमची. बरोबर आहे तुमची. पुढच्या वेळेला लागवड करताना ह्याची रुंदी थोडी जास्त पाहिजे. आता ह्या दोन्ही ओळीतलं अंतर हे कमीत कमी 1 फूट पाहिजे. 1 फुटाचं. आता याचं कारण तुम्हाला सांगतो. आपल्याला काय करायचं, ज्या वेळेला ही थोडीशी रुंदी जास्त असेल त्यावेळेला मधनं परत एकदा कुदळीनं सरी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला खतड भरायची आणि ती मोजून घ्यायचं आणि नंतर पाणी द्यायचं. म्हणजे ज्या वेळेला खुरपणी होते तुमची त्यानंतर तुम्हाला कुदळीनं म्हणजे अशी खुरपी मारणार त्याच्यामध्ये आतमध्ये. हे बघा, हे या पद्धतीने आपण हे असं खोल केलं, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये हे असं आपण खत टाकलं की परत हे एकच खुरपी मारायची का. रूम जर असेल तर 2 मारा. नाही, काही गरज नसते. 1 फूट लांबीवरती आपल्याला मध्ये म्हणजे 6 इंचावरती घ्यायची. तर ह्या जे 6 इंचाचं अंतर आहे मधलं, तर ही मुळे त्या 6 इंचापर्यंत येणार आहे. बरोबर आहे. 2 फायदे होतात. आपण ज्या वेळेला खत घालतो त्याची हीट मुळ्यांना त्रास देत नाही, बरोबर आहे. आणि मुळीला त्याचं विघटन झालेलं पाण्यासोबत
मुळी तिथपर्यंत येते, म्हणजे पर्यायानं मुळ्यांची वाढ व्हायला ते खूप फायदेशीर आहे. मध्ये एकच एकच कुदळा घालायचा मध्ये, आणि त्याच्यात सगळं रसायन टाकायचं, खतं टाकायची, त्याच्यामध्ये खतं टाकायचं आणि मधून घ्यायचं आणि पाणी द्यायचं, पाणी द्यायचं. ते पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी थोडस जवळ द्यायचं, कारण का तर त्या खताची हीट तयार झालेली आहे. 4 दिवसांनी पाणी द्यायचं, त्यानंतर 4थ्या दिवसाला पाणी द्या तुम्ही, चांगली उसळलेली दिसेल. त्याच्यामध्ये किडीचं औषध तुम्हाला जी काय आहे तुमच्या नेहमीच्या पद्धतीने ते आणलेलं. आता बाकीची जी टॉनिक आहेत, फ्लावरिंगची आहेत, आहेत, ते आपल्याकडे आहेत, ते तुम्हाला आता वेळोवेळी मी ते देणारच आहे. तुमच्या लक्षात येईल की बाबा खालचे प्लॉट याच बियाण्याचे लावून सुद्धा ते उगवले नाहीत, पण हे उगवले. ते खालचे आम्ही 6 किलो बियाणे लावले होते ना, हे आमची लागवड म्हणजे अशी बरं कुदळा म्हणजे आमचा जे काय असेल खोल गेला असेल, आणि ते मोड आला मरून गेले. आता मला सांगा, याच प्लॉट मध्ये काठी दिसते, तिथून पुढं जरा झूम बघा, तिथून पुढं तुम्ही ते दुसरं बियाणं लावलंय, कमी पडलं, बरोबर आहे. तर आता हे जे ते अर्धवट लावलेलं आहे त्याच्यात फरक आहे ना, ते बियाणं ह्याच्यापेक्षा कमी उगवले, जवळजवळ 30-35% ते कमी उगवले, 30-25% बरोबर आहे. म्हणजे एवढंच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कुठल्याही कंपनीचं बियाणं तुम्ही आणून याच पद्धतीत लावलं, 1 नंबर बियाणं उगवलं ना, 1 नंबर बियाणं उगवलं. आता पहिलं काय अवघड झालं की पहिलं बियाणाचं. आता परत आणखी एक ह्याच्यातला बदल तुम्हाला सांगतो. इथून पुढच्या वेळेला लागवड करत असताना या 2 मोडामधलं अंतर, इथलं अंतर 1 फूट झालं, 2 मोडामधलं अंतर ही 1 फूट ठेवायचं. याचं कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं मी सांगितल्याप्रमाणे 2 बियाची लागवड केलेली आहे. आता जर याच्यामध्ये जर हे एवढं अंतर असेल तर इथं लागवड करताना इथं हे लागलं की त्यानंतर इथं एक लागलं पाहिजे आणि दुसरं इथं लागलं, म्हणजे दीडकं इथं लागायला पाहिजे, असं करायला पाहिजे, बरोबर. म्हणजे ह्या 2च्या इथं आलं पाहिजे, 2च्या झालं पाहिजे. तुम्ही जर लागवड केली तर झाडाला भरपूर वाढ करायला, पर्यायानं हवा खेळते राहते, उत्पन्न वाढतं. विनाकारण संख्या वाढवून उपयोगाचं नाही. तसं पाहिलं तर ही जी बियाणं आहे हे तुमचं शिल्लक राहायला पाहिजे होतं. याच प्लॉट हे झाड झालं, खूप दाट झालेलं आहे, कारण का तर तुमची जी पारंपरिक ती पद्धत ऍक्च्युली चुकीची आहे. आता तुम्ही एक बी टाकत नेत आहे, तर तीही पद्धत तुम्ही करू नका. 2च बी लागवड करा, यातलं अंतर 1 फूट ठेवा. पर्यायानं तुम्हाला आता हे 1 फूट जर झालं ना, आणि हे 1 फूट त्याच्या पुढचं, आता त्याच्या पुढचं 1 फूट येणार, मग ते आवडीवर आवाज आहे ना मध्ये इथे मधलं अंतर तुमचं 6 इंच. बरोबर की पर्यायानं झाडं कमी लागतात आणि उत्पादन वाढतं. तर इथून पुढे मित्रांनो एक लक्षात ठेवा की ह्या पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे. संकरित बियाणे खूप उत्पादन देणार आहे, पण होतंय काय की तुमच्या ह्या लागवडीच्या चुकीच्या पद्धतीने तुमचं उत्पादन कमी होते. काहीतरी चुकतंय ना आपलं, म्हणजे नेमकं काहीतरी. तुम्ही खूप वर्ष लागवड करताय, 15 वर्ष झाली मला लागवड. आता मला सांगा की ह्यांचा एवढा अनुभव असून सुद्धा नवीन आलेल्या बियाणामधले बदल गरजेचं आहे. 10 ते 15 किलो बियाणं लागते, बरोबर आहे की नाही. आता आम्ही ते 1 प्लॉट ठेवलेलं शिल्लक आहे ना, आता ते शिमला झाल्यानंतर आम्ही ते लागवड करणार. आता बियाणं तुम्ही छाती ठोक सगळ्यांना सांगा सर घ्या म्हणून, नाही बियाणं घ्यायला हरकत नाही, बियाणं चांगली आहे ना, पण आपलं काहीतरी चुकतं याच्यामध्ये, आपण सुधार करायचं. बऱ्याच जणांचा गैरसमज झाला की हे पण बियाणं उगवत नाही उगवत आपली लागवडी मुळात आपली चूक आहे ती, म्हणजे ती आपण सुधारली पाहिजे. बरोबर, व्यवस्थित पद्धतीने चांगल्या पद्धतीने लागवड केली पाहिजे. पुढचा जो तुम्ही प्लॉट करणार आहात त्याची तुम्ही रुंदी वाढवायची, आणि मी सांगितल्याप्रमाणे ते 1 फुटाची लागवड. पुढचाही व्हिडिओ आपण याच पद्धतीने तयार करूयात आणि समजून घेऊया की वर्षाखेरीस त्यांना उत्पादन किती मिळालं, याच्यात किती मिळालं, त्याच्यात किती मिळालं, बी किती लागलं, तिकडे बी किती लागलं. त्याचा ताळमेळ काढून करत असताना जमा खर्च गरजेचा आहे, कारण पैसा मिळतो म्हणून कसाही खर्च करून 10% सुद्धा आपला खर्च गेला नाही पाहिजे, 8%च्या वरती गेला नाही पाहिजे इन्कम मध्ये. जर समजा तुम्ही 1000 रुपये कमवत असाल तर जास्तीत जास्त 100 रुपये तुमचे जास्तीत जास्त खर्च झाले पाहिजे सगळ्यावरती, बाकी सगळा तुमचा प्रॉफिट झाला पाहिजे. बरोबर, शेती म्हणायची. आलं लक्षात. या पद्धतीने आपण छानपैकी सहकार्य तुम्ही आम्हाला केलं, सांगितल्या पद्धतीने तुम्ही लागवड केली, आणि इथे येऊन तुम्ही आमच्या बाकीच्या शेतकरी मित्रांना जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण तुम्ही आम्हाला माहिती दिली, सगळे व्यवस्थितपणे लागवड तुमच्या आराम. ओके, धन्यवाद.